मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या गुरु मनी यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला नेक्स्ट वीकची स्टॉक ॲनालिसिस आणि निफ्टी बँक निफ्टीची ॲनालिसिस देणार आहे. त्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी मी मागच्या आठवड्यातसुद्धा एक विकली ॲनालिसिस काढली होती. भरपूर 3 ते 4 स्टॉक्स काढले होते. ते ॲक्युरेट आपले लेवल, सपोर्ट, रेजिस्टन्सनुसार काम केले. ज्यांनी ते फॉलो केले त्यांनी प्रॉफिट बनवलेलंच असेल 100%. व निफ्टी बँक निफ्टीसुद्धा आपल्या फेवरमध्येच होती. ठीक आहे. जे बेसिक लेवलला जे बिगिनर्स आहे त्यांना काही गोष्टी कळणार नाही. जे मी काही शब्द वापरेल ते कळणार नाही. पण मी लवकरच बेसिक टू ॲडव्हान्स एक सिरीज आणणार आहे. त्यात तुमचं सगळं बेसिक नॉलेज ते ॲडव्हान्सपर्यंत सगळं नॉलेज कवर होणार आहे. काही मी माझ्या पर्सनल काही स्ट्रॅटेजीज वगैरे सगळं आणणार आहे. त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. सगळ्यात ही लिस्ट आहे माझी. 5 स्टॉक काढले आहे तुमच्यासाठी. त्यातले पहिले 3 बाय साईडला आहे आणि रिलायन्स बोथ साईडला आणि अपोलो सेल साईडला. आणि निफ्टी बँक निफ्टी आपण शेवटी डिस्कस करणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. ओके. सगळ्यात पहिले हे बघा, भारती एअरटेल. भारती एअरटेलचा मी कालच ॲनालिसिस केली होती आणि मी माझ्या टेलिग्राम चॅनलसुद्धा अपलोड केली होती. भारती एअरटेल हा एकदम स्ट्रॉंग सपोर्टवर आहे आणि तिथे त्यांनी हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला आहे. बॉटम इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. हे बघा, हे शोल्डर, हे हेड, हे शोल्डर. ओके. काही जणांना माहिती नसेल त्यांना मी गुगल करून दाखवतो हेड अँड शोल्डर पॅटर्न असतो काय. इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, पॅटर्न. हे बघा, हा एक ट्रेंड रिव्हर्स करायचा पॅटर्न आहे. जिथे तो बॉटमला जर हा पॅटर्न सपोज बनला तर तिथून ट्रेंड रिव्हर्स होतो. जर मार्केट पडत आहे तर खाली बॉटमला जर हा पॅटर्न जर क्रिएट झाला व त्याची नेकलाईन तोडली, ही नेकलाईन असते, ही जी 2 आहे ना, ही नेकलाईन असते. तेव्हा ही नेकलाईन जेव्हा ब्रेक करते मार्केट तेव्हा ते बाय साईडला चेंज होतं मार्केट. ओके. आता यात आपण समजून घेऊ ना, सगळे टार्गेट वगैरे सगळं तुम्हाला मी दिलेलं आहे यात. हे बघा, इथे सपोर्ट घेतला, मार्केट पडलं. आत्तापर्यंत मार्केट 25 जानेवारीपासून एवढं मार्केट पडलेलं आहे. 7 ते 8% भारती एअरटेल पडलेलं आहे. 8% खूप झाले. त्यामुळे त्याने सपोर्ट घेतला आहे. आता सेलर्स प्रॉफिट बुक करून घेत आहे त्यांचा. तर मग तुम्ही जर 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर जाल तर तिथे तुम्हाला हे बघा, एकदम जी ट्रेंड लाईन आहे आपली त्याच लेवलला आहे. वरतून इकडे त्यांनी 1, 2, 3, 4 वेळेस सपोर्ट घेतला आहे. सपोर्टच्या खाली जात नाही आहे. तर तुम्ही काय कराल, आता तुम्ही जर सोमवारी भारती एअरटेल जर इकडे एक बुलिश कॅन्डल देत असेल, अशी 1 किंवा 2 कॅन्डलमध्ये त्यांनी 1130चा लेवल तोडला तर तुम्ही त्यावर इंट्राडे करू शकता. पोझिशनल घेऊ शकता. पोझिशन्स म्हणजे 1-2 दिवसासाठी. इंट्राडेचं पहिलं टार्गेट आहे तुमचं 1145, दुसरं आहे 1173. एवढं मुवमेंट देणार नाही इंट्राडेला, पण तुम्ही 1 ते 2% 1 ते 1.5% टार्गेट घ्यायचा प्रयत्न करा. आणि बाकीच्यांसाठी 5% तर दिलेलं आहे मी टार्गेट 1174. जे स्विंग ट्रेडर्स आहे, म्हणजे 1 आठवडा, 2 आठवडा, महिन्याभर जे होल्ड करणार आहे त्यांच्यासाठी हे टार्गेट आहे. हा पुरा चार्टचा फोटो तुम्हाला ग्रुपला पाठवण्यात येईल, तिथे तुम्ही चेक करून घ्या. दुसरा स्टॉक आहे आपला HDFC बँक. आता HDFC बँक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खूप पडला आणि मी या बाय साईडला का देतो आहे तुम्हाला त्याचं कारण पण देतो. HDFC बँक, पहिली गोष्ट, ही लॉसवाली कंपनी नाही आहे. ही इयर टू इयर प्रॉफिटच, ते नेट प्रॉफिटच होतो त्यांना. जास्त काही लॉस. Q3चे रिझल्ट पण चांगले त्याचे, पण त्यांचे काही 2 कंपन्यांचं मर्जमुळे HDFC बँकमुळे त्यांना तो प्रॉफिट असूनसुद्धा ते स्टॉक काही वरती जात नव्हते. त्यांची प्राईस वाढत नव्हती. त्यामुळे सगळे जे मोठे इन्व्हेस्टर्स आहे, जे DSI वगैरे,
DIFI त्यांनी सगळे त्यांची जी पोझिशन होती लाँग टर्मची पोझिशन ती त्यांनी स्क्वेअर ऑफ केली. त्याच्यामुळे मार्केट तुम्हाला पडण्यात आलं. आता जे सेलर आहे, ज्यांनी सगळा प्रॉफिट बुक केलेला आहे, जे मोठे मोठे ट्रेडर्स, तर त्यांनी आत्ता काहीतरी सांभाळलं आहे स्वतःला. आणि हे बघा, सपोर्ट घेऊन परत आता ट्रेंड चेंज करतो आहे. आपल्याला यात लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट नाही करायची HDFC बँक. लाँग टर्मला पण चांगली आहे, पण तुम्हाला यात ऑप्शन ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग यात बेटर प्रॉफिट देईल तुम्हाला लाँग टर्मपेक्षा, मला असं वाटते. लाँग टर्म तर प्रॉफिट होतोच, बट इंट्राडे आणि पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंगला तुम्हाला चांगला प्रॉफिट देईल. यात तुम्हाला टार्गेट जरा मोठे केलेले आहे, कारण HDFC बँक एक तर 2% पडतो, नाही तर 2-3% वरती जातो, हे चालू आहे त्याचं सध्या. त्याच्यामुळे टार्गेट जरा मोठे ठेवले आहे. तर आपण एक 1 आवरच्या टाईम फ्रेमला गेलो तर बघाल तुम्ही, इकडे पण इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला आहे. हे बघा, ही त्याची नेकलाईनसुद्धा ब्रेक केलेली आहे आणि स्ट्रॉंग सपोर्टवर आहे, रेजिस्टन्सवर आहे. जर त्याने हा जो रेजिस्टन्स आहे हा जर तोडला त्याने, तर तुम्हाला इझिली 1460चं टार्गेट भेटेल बघायला इंट्राडेसाठी. 1425 जर त्याने तोडला, 1425 तोडून एक कॅन्डल जरी तोडली त्याने 15 मिनटावर बघू आपण. हे लेवल्स तुम्ही तुमच्या इथे बघा. हे बघा, एक्झॅक्ट तिथूनच खाली आले मार्केट. तर तुम्हाला इझिली हे टार्गेट भेटू शकतं. 2% तरी 15 ते 20 पॉईंट तरी HDFC बँकमधून जरी घेतला, तुम्हाला नंतर सांगेल मी मार्जिन घेऊन कशी ट्रेडिंग करायची असते. त्यात तुम्हाला कमी कॅपिटलमध्ये पण जास्त प्रॉफिट होऊ शकतो स्टॉक्समध्ये. यात तुम्ही 15 मिनटाच्याच याच्यावर ट्रेडिंग करा. 15 मिनटावर ट्रेडिंगच करा. 1460चा टार्गेट घ्यायचा प्रयत्न केला किंवा 1450-55 इंट्राडेवाल्यांनी कट केला तरी चालेल, पण एंट्री तुम्ही 25 ते 30मध्येच घ्या. 1425 किंवा 30 ह्या रेंजमध्येच घ्या, तेव्हा तुमचा रिस्क रेशो चांगला होतो त्याच्यामुळे. ओके, HDFC बँक पण झाला तुमचा. नंतर आहे ॲक्सिस बँक. 2 बँक मी सिलेक्ट केले आहे. ॲक्सिस बँक तुम्ही बघाल तर माझ्या मागच्या विकली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये त्यात मी सेल साईडला दिला होता ॲक्सिस बँक, आणि तो तुम्हाला पण माहिती आहे किती पडला होता ॲक्सिस बँक. पण आता त्यांनी बॉटमला व त्याची तुम्ही ट्रेंडलाईन बघा, एकदम ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट करतो आहे डेली टाईम फ्रेमवर. हे बघा, 17 मार्च 2023 पासून जी ट्रेंडलाईन आहे तिला तो सपोर्ट करतो आहे, रिस्पेक्ट करतो आहे. व जे मागचे हाय नोव्हेंबर ऑक्टोबरचे जे हाय त्यांनी बनवलेले आहेत, त्याला पण त्याचा सपोर्ट घेऊन रिव्हर्स केला आहे स्ट्रॉंगली एकदम. हे बघा, स्ट्रॉंग त्यांनी बनवले 2 कॅन्डल. आणि 1 आवरच्या टाईम फ्रेमवर जर आपण गेलो तर तुम्हाला दिसेल एका कन्सल्टेशन केलं, म्हणजे एका बॉक्समध्ये होतो आहे तो. पण हिची लाईन बनवलेली आहे, बॉक्स लाईन, तो या खाली जाणार नाही मला असं वाटते, कारण त्याचे वॉल्यूम्स पण चांगले आलेले आहे. हे बघा, डेली टाईम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं त्याचे वॉल्यूम पण चांगले आहे. हे बघा, हा वॉल्यूम बघा 14 फेब्रुवारीचा. हे बघा, आणि आता तो रिटेस्ट करायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे जे काही बायर्स इथे एंटर झालेले जे आहे ना ह्या कॅन्डलला, ते इथे प्रॉफिट बुक करून खाली येतो आहे. आणि काही बायर्स असे आहे की ह्या लेवलला परत येऊन बाय करू शकतात, जर का त्याने नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळेच थोडं स्लो चालते मी. जर का त्याने सोमवारी 1080 जर तोडला, 1080 तोडून 15 मिनटाची कॅन्डल पण जर क्लोज दिली ॲक्सिस बँकने, तर तुम्ही हा पोझिशनल घेऊ शकतात. इंट्राडेचा कराच तुम्ही. इंट्राडे तुम्ही जर 80च्या वरती क्लोज झालं, 97पर्यंत टार्गेट म्हणजे 14-15 रुपयाचं टार्गेट भेटेल 1%चं.
मार्जिन घेऊन. पण जर तुम्ही होल्ड केला तर तुम्हाला चांगलं टार्गेट भेटू शकतं. जर त्यांनी 1097 जरी तोडला, तुम्हाला 1111चं टार्गेट भेटू शकतं. 1138 भेटू शकतं. हे बघा, 1080 वरून 2.88% 2 दिवसात, एका दिवसात भेटून जाऊ शकतं. काही नाही आहे त्यात. सोमवारी बँक निफ्टी कशी मुवमेंट देते त्यावर डिपेंड करते. तर मग हा एक आपला स्टॉक्स आहे. याचे तुम्ही लेवल्स मार्क करून घ्या. तसं मी टेलिग्रामला फोटो पाठवणारच आहे. त्यात तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा माझं. आता हे 3 बाय साईडचे ट्रेड होते आपले. आता एक रिलायन्स ट्रेडिंगसाठी पुढच्या आठवड्यात. रिलायन्स एक चांगलं आहे, पण त्याने रेजिस्टन्सला ऑल टाईम हायच्या इथे जाऊन करेक्शन दिलं आहे थोडंसं. आता तो रिटेस्ट आहे का सेलिंग प्रेशर आहे ते काही सांगू शकत नाही. पण तुम्हाला सांगतो, जर त्याने सोमवारी 15 मिनिटाची एक जरी लाल कॅन्डल जर दिली, एकूण 2926 आणि 2020 या रेंजमध्ये, किंवा 2020च्या खाली, 2920च्या खाली, तर तुम्ही इझिली हे खालचे तुम्हाला जे टार्गेट दिलेले जे आहे ना सेलिंगचं, तुम्ही टार्गेट घेऊ शकता. पहिलं इंट्राडेवाले 2892चं टार्गेट घेऊ शकता पहिले. त्याच्यानंतर 2870, त्याच्यानंतर 2833 हे टार्गेट तुम्ही घेऊ शकता. खूप मोठं आहे, मला माहिती रिलायन्स एवढा पडणार नाही, पण 3% जास्त पण नाही. 3%, 100 पॉईंट्स असू शकतात. 3% पडू शकतो. मग तिकडून मोठी रॅली करू शकतो. आणि जर का यावर मी बुलिश कधी बाय कधी करेल, जेव्हा 2963 हाय तोडेल. 15 तारखेचा हाय जो आहे 2963, जेव्हा हाय 2963 तोडेल, तेव्हा मी यात इंटरेस्ट दाखवेल. मी तर स्टॉक पण घेणार. रिलायन्स स्टॉक ऑप्शन्समध्ये रिलायन्स घेईल मी. रिलायन्सचा स्टॉक ऑप्शन घेईल एखादा. त्यामुळे हा एक ट्रेड आहे. हे बघा, ही एक ट्रेंड लाईन आहे, त्याला सपोर्ट करतो आहे. याच्या खाली जर एक जरी लाल कॅन्डल जर आली, ट्रेंड लाईन ब्रेक होईल, सपोर्टसुद्धा ब्रेक होईल. 2 गोष्टी, स्ट्रॉंग सपोर्ट आहे तिथे व स्ट्रॉंग ट्रेंड लाईन आहे. ते दोन्ही ब्रेक झाले. हे बघा, दोन्ही एकाच इथे. या तुम्हाला मी मार्क करून दाखवतो. हे बघा, इम्पॉर्टंट झोन आहे खूप. सेम तुम्ही बघाल ना, मागच्या आठवड्यात विकली ॲनालिसिस हे ॲक्सिस बँक पण असं सेम अशीच होती. त्यात पण तुम्हाला सेलिंग टार्गेट भेटलं होतं. नंतर मग ॲक्सिस बँकने बुलिश मोमेंटम दिलं. ओके, त्यानंतर म्हणजे असं काही नाही, सेल साईडला दोन्ही साईडला जर 2963 जर तोडला तर तुम्ही 1:2 टार्गेट घेऊ शकता. जेवढं तुम्ही स्टॉप लॉस त्याच्या डबल टार्गेट घ्यायचं. आणि सेलिंग साईडला तर टार्गेट आहेच. मला पण 60% वाटतं रिलायन्स हा पडू शकतो थोडाफार का होईना. एक तर 2892वरून पुलबॅक घेईल, नाही तर एक 2870वरून पण थोडाफार पडेल. ट्रेंड लाईन जर तोडली तर, सपोर्ट तोडला तर, रेड लाईन तोडली तर ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अपोलो टायर हा तुमचा सेलसाठी, फक्त सेल. जर त्याने गॅपअप ओपन दिला, गॅपअप ओपनिंग दिली 532, 533, 534, 36, 38 वगैरे, तर इग्नोर करा. हा फक्त सेल साईडला आहे. जर का त्याने इम्पॉर्टंट लेवल 5 मिनटाच्या टाईम फ्रेमला जायचं. जर का त्याने हे तोडलं, हा जो सपोर्ट आहे 524चा सपोर्ट जर आहे, हा जर तोडला, तुम्ही यात सेल घेऊ शकता. अपोलो टायरमध्ये तुम्हाला 5-5.5 रुपयाचं टार्गेटसुद्धा भेटू शकतं. 523ला तुम्ही सेल करून. वरतून जर त्यांनी 518सुद्धा तोडलं तर तुम्ही त्यानंतर हे टार्गेट घेऊ शकतात. 512 यात तुम्ही सेलसाठी 2 टार्गेट आहे. जर 512 तोडलं तर तो इथे मध्ये कुठेतरी इथून रिव्हर्स मारू शकतो. 501 फक्त याचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 501ला जायला त्याला 1 ते 2 दिवस लागेल. तुम्ही एका ट्रेडमध्ये तेवढं टार्गेट नाही घेऊ शकत. तसं हे घेऊ शकता 518, 524 तोडल्यावर.
त्याने गॅप डाऊन ओपनिंग केली होती. वरतून जो गॅप डाऊन ओपनिंग केली ती खूप मोठी लाल कॅन्डलतून त्यांनी रेजिस्टन्स घेऊन तो जो रेजिस्टन्स तोडला होता स्ट्रॉंग रेड कॅन्डल, पण तो सस्टेन नाही केला. परत सेल साईडला सेलर लोकांनी सेल करायला सुरुवात केली. इथे इन्व्हर्टेड हॅमर बनवलेला आहे टॉपला, त्याच्यामुळे सेल साईड जास्त वाढते आहे. वॉल्यूम पण एकदा चेक करून घेऊ. हे बघा, वॉल्यूमचे कॅन्डल्स पण मोठे मोठे आहे. बायर्स तर इथे होते, फक्त इथे बायर्स होते. त्याच्यानंतर सगळे बायर्सनी प्रॉफिट बुकिंग करून हे बघा सेलर्स आले. प्रॉफिट बुकिंग केली म्हणजे सेल झाली. आणि वरतून काही जण पहिले सेल करून नंतर बाय पण करू शकता. ते सविस्तर व्हिडिओमध्ये बनवेल मी. बेसिक टू ॲडव्हान्स माझी एक सिरीज बनवणार आहे, त्यात तुम्हाला सगळं कळेल. पहिले सेलसुद्धा करू शकता, नंतर बाय करू शकता तुम्ही. हे फ्रेशर बिगिनर लोकांना कळणार नाही. चला, आता आपली स्टॉकची ॲनालिसिस तर झालेली आहे. आता आपण जाऊ निफ्टीकडे. सगळ्यांची आवडती बँक निफ्टी ट्रेडिंग. ठीक आहे. हे बघा, आज निफ्टीने पूर्ण साईडवेज आज निफ्टीने सगळ्यात जास्त स्टॉप लॉस आणि लॉस दिले असेल लोकांना. कारण का, हे बघा, कारण त्यात ऑप्शन तुम्हाला बघितलं तुम्ही, काही जणांनी इथं जरी बाय केला असेल तिथे स्टॉप लॉस हिट केला, इथे त्यांना लॉस झाला. बरोबर, इथे लॉस होऊन जर ज्याला लॉस झाला आहे त्याची हिंमत नाही होणार परत बाय साईडला जायची वगैरे. ज्या गोष्टी त्याला लॉस झाल्या सी कॉलमध्ये या पुटमध्ये, या तुम्हाला हे लेवल्स दिलेले आहे. हा बॉक्स जर तोडला निफ्टीने, हे बघा, इथे जर निफ्टीची पहिलीच 5 मिनिटाची कॅन्डल गॅपअप ओपन होऊन जर इथे अशी कॅन्डल बनवली, बुलिश कॅन्डल ग्रीन कलरची, तर तुम्ही 22,120 हे टार्गेट सहज घेऊ शकता. हा निफ्टीचा ऑल टाईम आहे. तिकडे तो थोडा वेळ टाईम वेस्ट करेलच, थोडा टाईमपास करेल, मग तो तोडेल. जर त्याने तोडलं तर निफ्टी तुम्हाला खूप मोठं टार्गेट देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला 1% तुम्हाला 1% निफ्टी पण वाढू शकते इकडं. म्हणजे तुम्हाला 100 ते 150 पॉईंटसुद्धा टार्गेट देऊ शकते निफ्टी. फक्त निफ्टी 50 निफ्टीमध्ये एक 100-150चं टार्गेट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि जर त्यांनी हे न तोडता त्यांनी एक खालचा जर लो तोडला, 22,015 जर तोडला, तुम्ही 21,953 चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तिथपर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता पुट साईडला. ज्यांना माहीत नाही कॉल आणि पुट काय असते, त्याच्यासाठी पण एक व्हिडिओ बनवणार आहे ऑप्शनची सिरीज. त्यात तुम्हाला सगळं सांगेल मी. कॉल पुट काय असते, ऑप्शन चेन काय असते, थीटा डिके काय असतं, टाईम डिके काय असते, OI चेंज काय असतं, सगळं सांगेल. यात तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढा किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. तिथे तुम्हाला हे फोटो वगैरे पाठवून देईल मी. आता राहिली बँक निफ्टी. हे बघा, बँक निफ्टीने एकाच बॉक्समध्ये कन्सोलिडेशन करून ब्रेक केलं होतं. इथे खूप लोकांनी कॉल बाय केला असेल. कॉल म्हणजे मार्केटवरती जेव्हा जातं तेव्हा आपण बँक निफ्टीचा कॉल बाय करतो. तुम्ही तर 6,000ची निफ्टीचं बँक बाय करू तर नाही शकत, त्याच्यामुळे कॉल बाय करतो आपण. सांगेल तुम्हाला एक सविस्तर ऑप्शन्स व्हिडिओमध्ये. तर त्याने थोडंसं वर जाऊन परत खाली आला, म्हणजे यात बायर्स लोक ट्रॅप झाले. बायर्स लोकांना लालच देऊन सेलर्स लोकांनी त्यांचा प्रॉफिट बनवला. जे FIDI करतात, ट्रॅप जास्त करून बँक निफ्टी ट्रॅप जास्त होतात. बँक निफ्टी सध्या ट्रेडिंग जास्त करून निफ्टीमध्ये वॉल्यूम जास्त असल्यामुळे निफ्टी ट्रेडिंग करत जा. बँक निफ्टी सगळ्यात जास्त तुमचे लॉस होतील. प्रॉफिट पण होतं जास्त, पण लॉस जास्त होतील. एक ॲव्हरेज काढला मंथली वगैरे तर लॉसमध्ये दिसाल तुम्ही. निफ्टीमध्ये कधी ट्रेडिंग करा. निफ्टी बँकमध्ये जर निफ्टी बँकने 46,573 जर तोडला तर तुम्हाला 27,000चं टार्गेट तुम्हाला भेटेल, इझी भेटेल. हो, खूप मोठं टार्गेट आहे, मला सुद्धा माहिती आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर गेलो आपण तर त्याने हा आहे तोडला पाहिजे 46,745चा. हा हाय जर तोडला तर तुम्हाला 200 पॉईंट म्हणजे 0.60%चं टार्गेट इझिली भेटेल.
46,930. आणि जर त्या इथेच कुठेतरी क्लोजिंगच्या आसपास कुठे ओपन झाला, जर त्याने 16 तारखेला जर लो तोडला, तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरच एंट्री घ्यायची आहे. 15 मिनिटाची जर घ्यायची असेल तर ते तुमचं एक वेळेस अर्धा प्रॉफिट, अर्धा तुमचं टार्गेट खाऊन जाईल. तुमचं टार्गेट जर 50 पॉईंट असेल, 15 मिनिटाची एक कॅन्डल बनते, त्यात एक कॅन्डलमध्येच ते 10 ते 15-20 पॉईंट तेच खाऊन गेल तुमच्या टार्गेटमधलं. त्याच्यामुळे 5 मिनिटाची एंट्री करा आणि 15 मिनिटाचं बघून होल्ड करा. तर त्याने हा लो तोडला तर तुम्ही इझी 100चं टार्गेट तुम्ही घेऊ शकता. त्यात पण बघा 150 पॉईंट असेल, हे बघा 170 ते 150 पॉईंट तुम्हाला टार्गेट भेटेल. ही मोमेंटम एक तर सोमवारी येईल, मंगळवारी पण येऊ शकते. याच्या पुढचे लेवल्स तुम्हाला मी ड्रॉ करून देतो. हा एक लेवल बाय साईडला तर तुम्हाला चांगलं टार्गेट भेटू शकतं. बँक निफ्टी जेव्हा पण 47,000 जेव्हा तोडेल, 47,000 क्रॉस करून तिकडे थांबेल, तर दुसऱ्या दिवशी मोठा गॅप होऊन खूप मोठे टार्गेट देईल. जसं मी खूप मोठे टार्गेट ड्रॉ केले बघा, 28,200चं. 28,200 ऑल टाईम हायसुद्धा जाऊ शकतो त्यात निफ्टीचं. पण हे सध्यापूर्वी तुम्हाला हे टार्गेट देऊन टाकतो मी 27,600. ही आहे आपली विकली ॲनालिसिस. पुढच्या वीकमध्ये असं घडू शकतं. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जॉईन करा व त्यात तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटेल. माझा सपोर्ट रेशन ड्रॉ कशी करतो, काय वगैरे सगळं तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. त्यात मी सगळं नॉलेज शेअर करत असतो, चार्ट शेअर करत असतो, माझे डेली प्रॉफिट्स वगैरे सगळं शेअर करत असतो. त्यामुळे जॉईन करा, माझ्या इंस्टाग्राम पेजला जॉईन करा, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब जॉईन करून ठेवा. यूट्यूब चॅनल जर तुम्हाला आवडली माझी विकली ॲनालिसिस व्हिडिओ तर नक्कीच जॉईन करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.